पोरांनो तुम्हाला वाटत नाही का आपले चुकले? अरे ही तर सुरुवात आहे, आपण नंतर मंडळ कसं हँडल करणार? अरे आत्ताच आपल्यावर हात उचललाय. शेवटी आपल्या मंडळातलीच पोरं आली ना वाचवायला आपल्याला. आणि आपण वेगळं मंडळ नाही करायला पाहिजे. नाही चला, नव्हतं चुकलं करायला. आपलं. ऐका ना, चला, आपण जाऊ भेटू, आपण बोलू चला त्यांच्याशी. दत्तू चला, भाऊला चला. बोलू. भेटू चला. मंडळ. वेगळं मंडळ नाही पोरांना. करायचं आपलं. अरे काय झालं पोरांनो, परत काय प्रॉब्लेम झाला का? प्रॉब्लेम नाही झाला भाऊ, पण आमची चूक आम्हाला कळाली. आणि भाऊ अजून एक, आम्हाला एवढं पण कळलंय की गणपतीचं मंडळ चालवणं ना ही सोपी गोष्ट नाहीये. ए सावऱ्या, मगाशी तर पार्क चुंडी धरून गेला की माझी, किती गुरमीत बोलत होता. पोरांनो जाऊ द्या ना, आम्हाला आमची चुकी कळाली. अरे विजू जाऊ दे ना राव, ती पण आपलीच आहेत. अरे त्यांना त्यांची चुकी कळाली ना पोरांना, होता जाऊ दे ना. हीच झालं तरी आपण सगळे एकत्रच आहेत ना. आणि पोरांना ऐका ना, कसं असतं माहिती आहे का, आपण जोपर्यंत सगळे एकत्र आहे ना तोपर्यंतच आपली ताकद असते. मग आपण सगळे आता एकत्र झालो, समोर किती मोठा ताकदवान माणूस आला ना तरी पण ते आपली एकी बघून आहे ना तो समोरचा माणूस थोडा घाबरतो. पण ज्यावेळेस आपण आपल्या आपल्यात भांडणं करतो, ज्यावेळेस आपल्या आपल्यातच ग्रुप होतात ना, त्यावेळेस मग तिसरा माणूस त्याचा फायदा घेतो. आता तुम्ही बघितलं ना जिवंत उदाहरण. आता ठीक आहे, तुमचं तरुण रक्त आहे, तुम्हाला वाटतं दुसऱ्यांसारखं आपण पण DJ लावू, मोठ्या मोठ्या मिरवणुका काढू. पण मित्रांनो, आपण आहे ना अशा भागात राहतो, या भागांमध्ये गुन्हेगारी होती. काय होतं, बऱ्याच लोकांची एकमेकांमध्ये खुन्नस असते. आपण काय मिरवणूक काढत नाही? मिरवणूक काढणार आपण, खर्च करणार आपण, तुम्ही सगळे लोक राबणार. पण कुठले तरी गुन्हेगार लोक येणार, आपल्या मिरवणुकीमध्ये सामील होणार आणि एकमेकाची खुन्नस काढायला जाऊन तिथं भांडणं करणार. आणि शेवटी गुन्हा कोणाला दाखवणार? आपल्या मंडळावरती गुन्हा दाखल होतो. लक्षात ठेवा. आता गेले आपण 15-20 वर्ष गणपती बसतो, तर तुम्ही बघताय लहान लहान मुलं, महिला एवढा आपल्या गणपतीमध्ये सहभाग घेतात. आपण एवढा छान डान्सचा कार्यक्रम करतो. आणि कसं आता तुम्ही झालं, मी झालं, आपण पण लहान होतो तेव्हा आपण पण या गणपती मंडळामध्ये जायचो, तिथं खेळ खेळायचो. त्या सगळ्या गोष्टी बघूनच आपण आज मोठं झालो ना. त्यामुळं आपल्यासारखी अजून आपली बी जी आजूबाजूची लहान मुलं आहेत ते पण आपल्यासारखी झाली पाहिजे, एवढाच आपला फक्त हेतू असतो. त्यामुळं आता तुम्हाला खरं सांगतो, आपण सगळ्यांनी एकत्र राहावा. अजिबात आपल्या आपल्यात फाटाफूट करू नका. आणि इथले इथं 2 मंडळ कधीच झाली नाही पाहिजे. आणि ऐका ना, लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव का चालू केला माहिती का? की त्या निमित्तानं समाजातली सगळी लोक एकत्र आली पाहिजे. आता आपण वर्षभर सगळे व्यस्त असतो, सगळे आपापल्या कामात असतो, पण गणेशोत्सवानिमित्त आपण काय करतो, 10-12 दिवस सगळे एकत्र येतो, सगळे एकत्र राहतो, म्हणजे एकदम चांगलं वाटतं बघा. आणि दुसरी गोष्ट काय माहिती का, आपण आहे ना सगळे वेगळीकडे भरकटत चाललो आहे. म्हणजे आपलं सगळे लोक एकत्र आली पाहिजे, एकत्र कार्यक्रम साजरा केला पाहिजे. हे करायचं सोडून आपण काय करतोय, एकमेकांमध्ये खुन्नस वाढवतोय. अरे त्यांनी हे साऊंड लावले, मी हे साऊंड लावणार, त्यांनी एवढा खर्च केला, मी तेवढा खर्च करणार. म्हणजे आपला सण राहतोय साईडला, पण आपण कुठंतरी वेगळ्या मार्गाला चाललोय. त्यामुळे सगळ्यांनी लक्षात ठेवा, एकी हेच बळ आहे. आणि जेवढे आपण एकत्र राहू ना तेवढं आपलं मंडळ अजून मजबूत होणार आहे. चला आता गणपती जवळ आलाय, सगळ्यांनी तयारीला लागायचंय. आज संध्याकाळी सगळ्यांनी वर्गणीला चालू करायचंय. चला घ्या आता, झालं गेलं सगळं विसरून जावा. गणपती बाप्पा